हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, मस्त संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजलेले आहेत. सूर्यसुद्धा मावळतो आहे. खूप छान वाटते, तुम्ही बघू शकता. वारा पण छान सुटलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे गार्डनला. ॲक्च्युली आमचं गार्डनचं झालेलं आहे. गार्डनचं लिलीचं खेळून वगैरे झालेलं आहे आणि आता इथेच कल्याण शिळफाटा रोड, डोंबिवली तिकडे कल्याण शिळफाटा रोड आहे. त्या रोडलाच एक फिश टर्नल आहे लागलेलं. तर आता आपण तिथे जाणार आहोत. चला तर मग बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते. ॲक्च्युली आमचं अजिबात प्लॅनिंग नव्हतं जायचं, पण इकडे आल्यावर कळलं की ते अजूनही चालू आहे. तर आम्ही सडनली जायचं प्लॅन केलेला आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत. तिथे बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. ॲक्च्युली इथे लिलीच्या स्कूलचे फ्रेंड्ससुद्धा मिळाले आम्हाला. ते बाहेरून एंट्री आहे. तिकीट आहे 100 रुपीज पर पर्सन आणि हे कल्याण शिळफाटा रोडला प्रीमियर ग्राउंड आहे, तिकडे आहे. आणि हे संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंतचा टाईम आहे इकडे. तुम्ही बघू शकता, इंडियाज लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल एक्सपो. तर बघूया आता आपल्याला आतमध्ये काय काय कसे फिश बघायला मिळत आहेत ते. इथे 4 वर्षाच्या नंतरच्या मुलांची सुद्धा तिकीट होती 100 रुपीज पर पर्सन.
वरती बघ शिवा, वरती बघ गौरव, वरती बघ, तो बघ, तो बघ, तो बघ, चला बिग 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 आहे ना. ही मग तुझी आई पाठी तुला पुढे पुढे धावतात आहे. तर फ्रेंड्स, वॉटर टर्नमधून बाहेर आल्यावर छोटे छोटे दुकानं होते. इथे बुक स्टॉल होतं, मोठं होतं. इंग्लिश, हिंदी, मराठी सर्व लँग्वेजमधले खूप सारे बुक्स होते. तर आम्ही थोडा वेळ फिरलो इकडे तिकडे. इकडे असंच स्टेशनरीचं स्टॉल होतं जिथे 10, 20, 30 रुपीजला सर्व स्टेशनरी होती. तर आम्ही थोडीफार शॉपिंग इकडे पण केली. लिलीला ते थोडेफार टॉईज घ्यायचे होते, सो तिने रिंग घेतली. आणि मग आम्ही पापड टेस्ट करायला गेलो. पापडसुद्धा मी टेस्ट केले. 2 पापडचे पॅकेट घेतले. पुन्हा इथे बरंच काय काय होतं. पाळणे होते, स्लाइड्स, गाडी, ट्रेन, खूप सारं होतं. लिलीला आम्ही 2-3 ट्रेनमध्ये, हॉर्समध्ये वगैरे बसवलं आणि गोळा खाल्ला मी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर फ्रेंड्स, तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही जितकं लेट जमेल तितकंच या. 7 वाजल्याच्या नंतर आलात तरीही चालेल. तेव्हा गर्दी असते, पण ॲक्च्युली मजा खूप येते. सर्व स्टॉलसुद्धा ओपन झालेले असतात. आणि ते खायचं म्हटलं तर पाणीपुरी 50 रुपीज आहे, भेल जे आहे 100 रुपीज आहे, गोळा 50 रुपीज आहे. म्हणजे जसे नॉर्मली आपल्या यात्रेमध्ये जसे थोडेफार रेट जरा जास्तच असतात. सो आणि रायडिंग्स वगैरे पण 100, 150, 50 रुपीज लहान मुलांचे जे घोड्यामध्ये बसवतात ते राईड्स होते. आणि 100 रुपीज पर पर्सन तिकीट होती. तर असं होतं थोडंफार. तर तुम्ही नक्की या, एन्जॉय करा. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपी आणि नवीन व्हिडिओ बरोबर. बाय बाय. सो आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे. तर माझी व्हिडिओ बघा आणि लवकरात लवकर व्हिजिट करा या प्लेसला. आपल्या लहान लहान क्यूट बेबीज बरोबर त्यांना पण त्यांचं हॉलिडेज एन्जॉय करू दे यार. सो इथे बबल्ससुद्धा घ्यायचे होते लिलीला. सो बबल्सचं एक पॅकेट घेतला आम्ही आणि निघालो. खूप एन्जॉय केला. ॲक्च्युली मी गोळा खाल्ला होता, त्याच्यामुळे माझे लिप्स थोडे डार्क झाले होते. मी गोळा काळा खट्टा खाते, माझं फेवरेट आहे काळा खट्टा. सो त्याच्यामुळे थोडेसे डार्क झाले होते लिप्स. बाय बाय.